हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. नवीन ब्लॉगची सुरुवात गोवा ट्रिपची, नॉर्थ गोवाची. साऊथ गोवाची तर आम्ही पोचतच दाखवली तुम्हाला. आता नॉर्थ गोवाची नवीन ब्लॉग आहे, सगळ्या एंडपर्यंत बघा. ह्याच्यात लय मजा येणार आहे. अख्खी रात्र आम्ही बाहेर काढणार आहे, तुम्हाला दाखवतो. सगळी पोरं उठलीत. आलतो आम्ही काहीतरी 1-2 वाजता आलतो हॉटेलला. 3 वाजतापासून जे सगळे झोपली डायरेक्ट 8:30 वाजता उठली. 8:30 वाजतापासून जे उठली आता आवरायला लागली हळूहळू. रात्री बाहेर जाऊन जेवण करणार आणि बाकीचे नजारे दाखवणार. चला काहीच प्लॅनमध्ये चेंज झालाय आमच्या. आम्ही खूप मोठा आता फक्त आम्ही जेवायलाच चाललोय आणि आम्हाला आमचंच माहिती नाही आम्ही कधी फिरणार आहे, काय करणार आहे, काय नाही. दाखव, मी काढतो ते बघू. हॅलो गाईज, थोडासा चेंज झाला प्लॅनमध्ये. आणि तो चेंज का झालाय कारण ही लोक किती 2-3 वाजता ही लोक 3 वाजता झोपली होती. सगळी 8-9 वाजता उठली. ही लोक यांनी दिसतात ते का माहित नाही. मागाशी जी क्लिप टाकली त्याला 1 तास तू काय असतंय. पण आता नॉर्थला जायला आम्हाला 2 तास लागतील. जाऊ दे भैया. आता आम्हाला 2 तास जायला 2 तास यायला लागतील. मग आता 10 वाजलेत, गेलो की मग 12. नॉर्थला वेळ नाही उरणार आम्हाला, म्हणून आम्ही कॅन्सल केलंय. तरी पण बघू, प्रयत्न तर चालू आहेत आमचे. तुम्हाला दाखवतात आम्ही काय काय नाही. पुढची गाडी एक चालली आहे आमची एक आहे. प्रॉब्लेम काय आहे गाईस, आम्ही समुद्र किनाऱ्यावर आलेलो आहे. आमच्यातले 2 जण चाललीत पुढं. पाट किती वाजलेत? 5:30 वाजलेले आहेत. समुद्र बघू शकता तुम्ही कसं वाटतंय. टॅडॅन टॅडॅन. रेडी झालो आम्ही सगळेजण बीचवर जायला भिजायसाठी. थोंगिरे बारीक मोठं दिसला असता का. आणि अजून एक आहे लगे की एक आंघोळ करते. नागडं नाही बाकी. माझी येते खोल 2 मिनट जल्दी खोल. बॉडी दाखव. बॉडी दाखव. भिजणार नाही तू आता चड्डी घाल. काय रे, नाही भिजणार. चड्डी घाल गपचूप. का विचारते कारण तेव्हा गेला कसा करतोय. चड्डी घाल गपचूप. भिजायचंय. आता भिजायचंय. आवडून तिकडे झाला. तिकडे फोटो काढ. एवढं कुठं होतं का आपण होतं. बाकी हे जरा वेगळंच आहे. तरी बी बघा परत पिणार कट करून टाकणार. प्लॅन मध्ये चेंज आलाय. आता आम्ही जेवायला चाललोय आधी तुम्ही काय चष्मा मुन्यापेक्षा काय चष्मा कायच असतो. पांढरा चष्मा बघितलाय का कुठे तू. व्ह्यू बघा तुम्ही. आम्ही आता खाणार बिणार त्यानंतर बीचवर जाणार. नाही रे, बीच बघायला नाही, पोवायला ओल्लं व्हायला आणि रात्री मग नंतर फोटो काढायला चांगले. दिसतंय का बरोबर रे ह्याच्यातून. दिसणारच ना, गुगल पिक्सल आहे. चला भेटतो नंतर. कडकत्या उन्हात, धड़कते धूप में हम बीच पे जा रहे हैं. आमचा बजेट होता किती होता, 30-40 हजार रुपये होता. आमचे पैसे संपून गेलेत. सांग ना. कडकत्या उन्हात एवढं 30-40 हजार बजेट होता तर आमच्याकडनं टाका घेतलं. माझं एकटेच नाही, टोटल बजेट आमचं होतं 70 हजार रुपये.
आता संपलाय आता काय करायचं खायला पैसे नाही आता मी काय म्हणलं ह्यांची ब्लिंकिट वगैरेची आयडी आहे पोर्टर वगैरेची तिथं चालू करा इकडंच रिकवर करता येतील. अरे मग ऊन लागते रे हा ना लवडे आम्हाला नाही लागत आहे बोचे हा ना 40 डिग्री जास्त आहे ना अरे मोले हे बघा हा दिसतोय दिसणारच ना बॉगल काय मुन्ने उन्हात पण काळा दिसतंय काय तोंगी रे काहीतरी पॉज कर पॉज करायची नाही अरे गाडी हे स्टँडवर ठेवून नाही करू शकत का आपण मला दिसतच नाही पॉज साठी तुला एवढीच ब्राईटनेस आहे 5x का केलाय अच्छा 0.5 आहे सगळ्यांचं झालं ब्लॉग नाही रे ब्लॉग चालू केलं मागची तरी पण माझ्यातर्फे हा कर दे आता इंट्रो वेलकम बॅक टू अदर ब्लॉग आम्ही आहे हा माझा फ्रेंड ग्रुप आहे आम्ही सध्या गोव्याला आलतो पण आमचे पैसे असल्यामुळे आमचे हाल झालेत खूपच जास्त हाल झाले. हा आता बसलेला रस्त्यावर पुढं हे चप्पल पण हरवली आहे याच्या दोन्ही चप्पल हरवल्यात आणि एकाची तर एकच चप्पल राहिली आणि तो तीच चप्पल घालून फिरतोय आम्ही टिटोळला अर्धा तर बीच वरून जाऊन आलो आमच्यातला एक जण गेलाय तिथं विचारायला एंट्रीसाठी जाणार तर नाही आम्ही तरी मी दाखवतोय बघा तुम्ही बघा टिटोळ लेन आता गेला का आवाज नव्हता येत तिथं माझा इथं बी नसेल येत जेवढ्या येत आहे तेवढ्यातच खुश राहा काय करता लय थकलोय आम्ही जो खालोय आणि इथं एकतर वातावरण बी असं आहे चिकट एकदम गँग बघा आपली गँग सलमान भाई बाकी ट्रिप लय मस्त चालली आमची लवड्या गँग आपली मागे आहे ये ना मग आपण बी बघू नाही काहीच मी ब्लॉग काढायचा विसरलो होतो तर आम्ही निघालो गोव्यावरनं कधीच आता महाराष्ट्रामध्ये पोहोचलोय मी तुम्ही व्ह्यू बघा आता घाटात चढले आम्ही तशी आमची ट्रिप एकदम सक्सेस झाली आणि एकदम खूप छान झालेली आहे सगळ्यांनी एन्जॉय केलाय असं कोणीच नाही ज्याचं मन मेलं म्हणून सम्राचं मन मिळालं ना कोणाचं सम्राट मन का मेलं नाही मेलं भाई मला चांगलं वाटलं फक्त पहिल्या दिवशी जरा जास्त एन्जॉय करायचा इच्छा होती मला एवढंच कट करून टाकतो मी काहीच बाकी आहे तसा ब्लॉग ठेवून टाकतो माझ्याकडनं फोटो निगेटिव्हिटी नको ब्लॉग मध्ये चालतं ब्लॉग हे बघा जीव बघा एकदम खूप छान आहे थांबलो होतो घेताना आले ते जरा उशिरा लाईव्ह ऍक्सिडेंट गाईज लाईव्ह होतं सगळं वरनं पडली गाडी माणूस जागेवर गेला 3 माणसं होती त्याच्यात व्ह्यू बघा आता हे ओव्हरटेक करायची गाड मारायची आपल्या ओव्हरटेक केलं नाही घाली गाईज आता आम्ही या खूप छान स्पॉटला आलो बघा व्ह्यू आता या व्ह्यू मध्ये फक्त एकच घाण आहे बघा हा क्वालिटी
काय म्हणणं बघा एक नंबर व्ह्यू दिसते, एक नंबर. अशा वातावरणात ड्रायव्हर काय मज्जा येईल. एवढ्या वेळेचा प्रवास करून आम्ही फायनली थकून इथं कोल्हापूरमध्ये जेवायला आलो. हा, तुझ्या वरची लाईट होती रे. जेवण खूप चांगलं आहे. तुम्ही काय प्रॉब्लेम आहे का तुला? जेवण बघा तुम्ही. माझं दाखव हा, एक्सप्लेन कर एक एक. त्याला नको सांगू, त्याच्यावर सांग सांग. नाही ना, एक्सप्लेन कर एक्सप्लेन. सोम एक्सप्लेन कर रे. ते करत होता. सोम एक्सप्लेन कर डिश. तंदुरी रोटी आपल्याला बिना बटरची, चिकनची सारी भाजी, मसाला, कांदा कांदा आहे, दहीवाळा दहीवाला कांदा आहे, लिंबू आहे, लिंबू पण दहीवाला आहे. कराडा चिकन हां, ते काय बोलतात, पालक चिकन पालक चिकन मी ऑर्डर केले. पालक चिकन नाही, पालक चिकन याला काय म्हणतोय ना हां, ठीक आहे. परत आपल्याला कोंबडीची रस्सा आहे, तांबडा रस्सा आहे, पांढरा रस्सा आहे गाईस. आणि हे काय आहे? कलेजी असेल कलेजी फ्राय. आणि इथं अंड्याची ग्रेव्ही. हजार आणलं सोम आपल्याला. हे नाही दिलं. तर सगळ्यांना एकच डिश आलेली आहे. आज आम्ही खातो आणि निघणार आहे. गाईज, आमची फायनली ट्रिप सगळी झाली. आम्ही जिथून स्टार्ट केली तिथंच आलो आहे. आणि हा एकमेव माणूस आहे ज्यांनी माझी ट्रिप लय मस्त केली आहे. नाव सांग त्याचं. समीर शेख. तुम्ही बघा वाटलंच तर झूम करतो थोडंसं. हास एकदा. किलर स्माइल द्या ना गाईज. त्यांनी मागाशी एक किलर स्माइल दिली. डायरेक्ट उजडलंच सगळं उजडून गेलं. सलमान भाई. सलमान भाई. आमचा सलमान भाई. चालते आता, काही नाही जास्त, काही नाही. फक्त उद्या समीर भाई आमचा परत उद्या डिलिव्हरी मारायच्यात. याची केस बघा एकदा. जुल्फे. थांब ना मला एकदा हात घालून दाखवू दे ना. अरे हात घालून दाखवू दे ना एकदा. इंटरेस्ट. वन ऑफ द इन्फ्लुएन्स ऑफ कोरियन केस केली त्यांनी. कोरियन. तुम्ही कॉमेंट मध्ये सांगा यांनी टक्कल केलं पाहिजे का नाही, का असंच ठेवलं पाहिजे. टक्कल कुणी काय केलं ना, मी करणारच नाही तर. नटरंग मधला हा कोण आहे? अरे असं कोण आहे इथं बी सांग. नटरंग मधला बताशा. त्याच्या ब्लॉग मध्ये दिसणार, त्याच्या ब्लॉग मध्ये दिसणार आहे. बघून घ्या त्याचा व्लॉग बघा, नाही तर माझा बघा. दोघांना व्ह्यू एकच येणार आहे. आम्ही असं बी कॉलेब करणार आहे.